स्कॉलरशिप सराव प्रश्न भाग 13 मधील पहिला प्रश्न आहे बघा, जो की तुम्हाला सांगितलाय 40,040 असे वाचन असणारी संख्या पर्यायातून शोधा। आता तुम्हाला वाचन करताना अशा संख्यांचं काय माहित असायला पाहिजे बघा, एकक, दशक, शतक, हजार किंवा सहस्र, दशहजार, लक्ष, दशलक्ष वगैरे हे जे आहेत ते अगदी तुम्हाला अब्जपर्यंत माहीत असायला पाहिजेत, म्हणजे जेणेकरून हा तुमचा प्रश्न तुम्हाला सुटू शकेल। आणि नेहमी वाचत असताना एकक स्थानाकडून आपल्याला मोजत यायचं, एकक, दशक, शतक, हजार वगैरे, म्हणजे त्या संख्या तुम्हाला वाचता येतील व्यवस्थित। आता इथं बघा 40,040 म्हणजे शेवटी तुम्हाला 40 आला पाहिजे, म्हणजे एकक स्थानी 0 असला पाहिजे, दशक स्थानी 4 असला पाहिजे। जरी एखाद्या विद्यार्थ्याचा जर प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला समजा माहीतच नाही ह्याच्यातलं की कशा पद्धतीनं संख्या वगैरे वाचायची असतात, असं जर जमलिंग व्हायला लागलं तर आपल्याला एवढं तरी कळतं की शेवटी किती 40 तरी येणार आहे, कारण 40,040 अशी संख्या सांगितल्या। तर एकक स्थानी 0 आणि दशक स्थानी 4 हा अंक आलेला आहे का चेक करूयात। आता इथं बघा एकक स्थानी 0 पाहिजे होता, आलेला आहे, पण दशक स्थानी 4 आलाय का, नाही, म्हणजेच हा ऑप्शन गेला। त्यानंतर तिसरा ऑप्शन बघा, शेवटी 40 सांगितले म्हणजे एकक स्थानी किती आला पाहिजे, 0, दशक स्थानी 4, तर इथं काय झालंय एकक स्थानी 4 आलाय, म्हणजे हा पण ऑप्शन गेला। त्यानंतरचं बघूयात आपण, इथं तर बघा 40,040 म्हणजे घर 5 व्हायला पाहिजे होते, तर इथं किती झाले 4, म्हणजेच हे काय झाले एकक, दशक, शतक आणि हजार झालं, म्हणजे हा पण गेला, कारण आपल्याला दशहजारापर्यंत पाहिजे, त्याच्यामुळे राहिलेला ऑप्शन कोणता असणार आहे, तर हा, आणि हा ऑप्शन अगदी करेक्ट आहे। बघा तुम्ही 40,040 इकडून मोजताना एकक, दशक, शतक, हजार आणि दशहजार असं मोजलं, त्याच्यामुळे बरोबर तो 40,040 ऑप्शन तुमचा करेक्ट आहे। त्यानंतरच बघा 20 ते 42 दरम्यान 4 अंक किती वेळा आलेला आहे। दुसरा प्रश्न 20 ते 42च्या दरम्यान बघूयात। मग आता 20 नंतर डायरेक्ट कोणता येणार, 24 एक आला, 24, त्याच्यानंतर मध्ये आधी कुठे 4 हा अंक आहे का बघा, 24, 25, 26 अजिबात नाहीये, 27, 28, 29, 30 नाही, डायरेक्ट कुठे येणार आहे 34 ला, 34 एक आला। त्यानंतर 35, 36, 37, 38, 39, 40 ला आला, आणि विचारलंय तुम्हाला कितीपर्यंत, 42च्या दरम्यान सांगितलंय, 20 ते 42च्या दरम्यान सांगितलंय, त्याच्यामुळे 42 नाही घ्यायचं, काय करायचं दरम्यान, म्हणजे 42च्या अलीकडून 20च्या नंतरचे असं शोधायचं असतं, त्यामुळे 20, 34 आणि नेक्स्ट कोणता येणार आहे 40, त्यानंतर 41, 42 नाही घ्यायचा, कारण दरम्यान असं सांगितलं, म्हणजे इकडचे एक अंक सोडायचा, इकडे एक अंक सोडायचा, तर दोघांच्या दरम्यान म्हणजे 20 आणि 42 सोडणार, आणि मध्ये येणाऱ्या कोणत्या आहेत ते बघायचं। 24 बघा व्यवस्थित, 20 पासून 21, 22 नाही येणार, तिथं 4 आलेला नाही, 23 नाही, त्यानंतर 24 आला, 25, 26, 27, 28, 29, 30 याच्यामध्ये कुठेही तुम्हाला 4 दिसत नाही। त्यानंतर 31, 32, 33 नाही, कारण ना 3चीच लाईन येणार ना एक ह्याच्याकडून, आणि बाकी तर मग 1, 2च तुम्हाला सुरू होणार आहे तिथं, त्याच्यामुळे तो पण नाही आला, म्हणजे 34, त्यानंतरचा 40 असेल, त्यानंतर 41 असेल। इथं फसलाय, मुलांची फसगत कुठं होते बघा, 42 धरायचा का नाही, तर 42 नाही धरायचा, कारण दरम्यान असं म्हटलंय ना, त्याच्यामुळे नाही घ्यायचा तिथं 42, म्हणून किती वेळा आलेला आहे, तर हा अंक किती वेळा येणार, तर तो 4 वेळा, हे त्याचा आन्सर असणार आहे। आलेत लक्षात कशा पद्धतीनं शोधायचं। त्यानंतर चला तिसरा प्रश्न बघूयात। नेक्स्ट तिसरा प्रश्न बघा, 6 शतक गुणिले 2 दशक बरोबर किती शतक असा विचारलेला आहे। तर इथं तुम्हाला ना 6 शतक म्हणजेच किती येणार, तर 6 शतक म्हणजेच वर किती शून्य द्यायच्या, तर 2 द्यायच्या, कारण शतक म्हणजे 100 आणि दशक म्हटलं की 10 लक्षात ठेवायचे, एकक म्हटलं की एकच असं, त्याच्यामुळे किती येणार आहे, तर 6 शतक म्हटलंय म्हणून इथं 2 शून्य देऊया, गुणिले परत किती 2 दशक आहे, 2 दशक म्हणजेच 2 वर किती शून्य येणार, तर दशक म्हटलं की 1 शून्य घ्यायचे, म्हणून 2 शून्य असं लिहिलेला आहे आकडा तो, म्हणजे थोडक्यात काय झालं 600 गुणिले 20 झालं। आता अगोदर स्कॉलरशिप परीक्षेमध्ये असे डिरेक्टली विचारले जायचे 600 गुणिले 20 वगैरे, पण आता जरा ना ते म्हणजे असं थोडंसं फिरवून विचारतात, म्हणायचं असतं तेच आहे, पण सांगताना ते असं देतात की 6 शतक गुणिले 2 दशक बरोबर परत किती शतक वगैरे आहे। तर कसं सोडवणार बघा, ह्याचा गुणाकार करूया आपण, आडवाच गुणाकार करायचा, परत उभं मांडून घेण्यात बिलकुल वेळ वाया घालवू नका। शून्य किती आहेत बघा, वरचे 1, 2, 3 शून्य देऊन टाकायचे, 1, 2 आणि 3 आलं, आणि बेसख 12 झाले, त्याच्यामुळे किती आलं बघा, असं वाचायला गेलं तर आपण 12,000 झालं, पण विचारताना त्यांनी 12,000 नाही सांगितलेलं, त्यांनी किती दिलंय, किती शतक असं विचारले, तर शतक म्हणजेच किती असतं 100, म्हणून वरच्या 2 शून्य इथल्या हे करायच्या, आणि राहिलेलं किती झाले, तर इथं आन्सर ह्याचं लिहूयात आपण 120 शतक म्हणता येईल।
आणि तसं जर 120 शतक ऑप्शनमध्ये आहे त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही. पण दुसरं वाचन करताना किती येणार, तर 12,000 असं सुद्धा घेऊ शकतं. आणि तसं म्हटलं तर मग 1200 दशक सुद्धा म्हणता येईल त्याला आलेल्या उत्तराला. त्यानंतरचा पुढचा बघा कोणता आहे, 42,539 रुपये, 10 रुपयांच्या जास्तीत जास्त किती नोटा येऊ शकतील. 10 रुपयांच्या विचारले की जास्तीत जास्त किती रुपयाच्या नोटा होणार. काय करायचं आणि करून एकाचं थोडक्यात काढल्यासारखं आहे. म्हणजे आपल्याकडे भरपूर सारे किती रुपये आहेत, तर 42,529 रुपये एवढे आहेत. मग ह्याला 10 रुपयांच्या किती जास्तीत जास्त, मग काय 10 नोटा मोजत बसायचं का, तर नाही, भागिले 10 करूयात आपण. 10 चोक 40 आलं, उतरून 2 हे घेतला, सॉरी 42 वजा 40 म्हणजेच किंवा 2 वजा 0 2 आलं. 4 असं तर इथं झिरोच असणार आहे, इथं उतरून घेतला 5. परत 10 दोन्ही 20चा भाग जाईल, परत किती 5 आले, उतरून घेणार किती आपण 3 घेणार, म्हणजेच 10 5 50 आले. आणि खाली 3 राहिला, परत किती घेणार आपण 9, बरोबर आहे का. त्यानंतरचं मग 10 त्रिक 30 आणि वरचे किती रुपये शिल्लक राहतात, तर 9 रुपये तुमचे शिल्लक राहिलेत. म्हणजे ह्याचा अर्थ आपल्याकडं 10 रुपये जास्तीत जास्त किती नोटा होतील बघा, म्हणजे फुल अँड फायनलच एवढ्या नोटा म्हणजे किती होतील, तर 4,253 एवढ्या तुमच्याकडे 10 रुपयांच्या नोटा असतील. आणि वरचे 9 रुपये जे आहेत ना, तर ते शिल्लक राहिलेले आहेत. कळाले तर आता कशा पद्धतीनं सोडवायचे आहेत किंवा कसं करायचं आहे. नोटा जरी विचारल्या किंवा 10 रुपये वगैरे हे जरी तुम्हाला दिले असलं ना, तरी सुद्धा कशा पद्धतीनं घ्यायचं आहे ते कळालेले असावेत. आता काही प्रॉब्लेम नाही. भागाकार व्यवस्थित तेवढा बघून घ्या कशा पद्धतीनं केलेला वगैरे आहे तो. म्हणजे पहिला 10 भागलं ना, तेव्हा किती 10 चोक 40 झाले, बरोबर. मग 40 तर राहिले किती 42 वजा 40 म्हणा, किंवा 2तनं 0 गेले 2, वरनं किती घेणार 5. परत 10 दोन्ही 20, परत 25 वजा 5 म्हणजेच 5 आला गा. परत किती घेणार आपण 3, पुन्हा 10 5 50 आला. मग 50 तर 53 वजा 50 म्हणजे 3 आलं, वरनं 9 घेतला म्हणजेच परत 10 त्रिक 30 झाला. म्हणून आलेलं उत्तर किती झालं बघा त्याचं, 39 वजा 30 म्हणजेच 9 आलं. म्हणजे 9 रुपये तुमच्याकडे शिल्लक राहिले. आणि 10 रुपयांच्या जास्तीत जास्त किती नोटा झाल्या, तर 4,253 एवढ्या तुमच्या 10 रुपयाच्या जास्तीत जास्त नोटा झाल्या. आता इथं 10 रुपये विचारले म्हणून 10, उद्यात 20 विचारतील, 30 विचारतील, तरीसुद्धा काय करायचं, भागून घ्यायचं आणि आलेलं उत्तर येऊ देत ना. वर जे असणार आहे ते जास्तीत जास्त असणार आणि खाली जे राहणार आहे बाकी ती तुमचे म्हणजे परत किती रुपये शिल्लक राहिले ते आलेले असणार आहेत. कळालेत का कशा पद्धतीनं करायचं आहे ते. 5वा प्रश्न बघा काय दिलाय, 444 संख्या तर मुलांना वाचायला येणं गरजेचंच आहे आणि त्या तुम्हाला आल्याच पाहिजेत. 444 404 आहे, परत 4004 आणि 4044 या संख्यांचा चढता क्रम लावल्यास उजवीकडून चौथी संख्या कोणती. आता चढता क्रम हे पहिलं क्लिअर असू द्या की चढता क्रम कोणाला म्हणायचं. ज्यावेळेस आपण चढता क्रम म्हणतो ना, तेव्हा कोणाकडून कोणाकडे जायचं, तर लहानकडून किंवा लहानाकडून म्हणा, किंवा लहान संख्येकडून कोणाकडे जायचं, तर मोठ्या संख्येकडे. हे पहिला क्लिअर करा. म्हणजे हे जर तुमच्या लक्षात आलं ना, तर मग काही बाकी प्रॉब्लेम नाही आहेत की लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडं. आणि उत्तरता म्हटलं का त्याच्या विरुद्ध करायचं, मोठ्या संख्येकडून लहानाकडे जायचं. आता सिंपल चढता म्हटलं की लहानकडून मोठ्याकडे किंवा लहानाकडून मोठ्याकडे जायचं. आता सगळ्यात लहान संख्या कोणती आहे बघा, ह्याच्यामध्ये पहिली जी आहे ते 404 पहिल्यांदा लहान येईल. त्यानंतर चढता क्रम लावायचा ना, त्याच्यामुळे लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे जाऊयात. 404, त्यानंतरचं कोणती आहे 444 आहे. त्यानंतरची बघा कोणती येणार, तर 4004, बरोबर. आणि त्यानंतरची मग 4044 येणार, कारण 4000 आणि वरचे 4 रुपये म्हणजे ते कमीच झाले ना. आणि 44 म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये 40 मिळवून परत 4 येणार, त्याच्यामुळे पहिल्यांदा कोणती येईल 4004 येईल. आणि त्यानंतर मग 4044 ही येणार. काय सांगितलंय त्यांनी, या संख्यांचा चढता क्रम लावल्यास उजवीकडून चौथी संख्या कोणती. आता उजवी डावीचं पण बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन असतं बघ. आपण जिकडून सुरुवात करतो ना ती डावी बाजू म्हणायचं आणि जिकडे आपला एंड होतो तो उजवी बाजू म्हणायचं. मग आता मी बोर्डवर बघा इकडून सुरुवात केली म्हणजे ही बोर्डची डावी बाजू झाली आणि ही त्याची उजवी बाजू झाली. सेम मग पेपरचं पण तसंच घ्यायचं ना, जिकडून सुरुवात झाली ती डावी बाजू असणार आणि जिकडे एंड झाला तो उजवी असणार. मग आता या प्रश्नामध्ये तुम्हाला कोणीकडून सांगितलंय बघा,
उजवीकडून चौथी संख्या कोणती, म्हणजेच ह्या बाजूने घेऊयात 1 2 3 4, म्हणजेच कोणती येणार तर 404 हे तुमचं उत्तर असणार आहे. आता मी असं सांगत नाही आपल्या हाताचं, कारण बरेच विद्यार्थी म्हणजे लेफ्टी पण असतात, म्हणजे डाव्या हाताने लिहितात. मग त्यांना जर आपण सांगितलं की उजवी बाजू म्हणजे कोणती, तर ज्या हाताने आपण जेवतो ती उजवी बाजू म्हणता येईल. पण ती मुलं जर डाव्या हाताने सगळं काम करत असेल तर आपण तसं म्हणू शकत नाही. त्याच्यामुळे सरळ तुम्ही पेपरवरनं जरी बाजू लक्षात ठेवली ना तरी चालेल. त्यानंतरचं बघा पुढचा कोणता प्रश्न आहे तर 3 तास 70 मिनिटे बरोबर किती तास किती मिनिटे होणार आहे. तर पहिला तुम्हाला काय क्लिअर असू द्या की 1 तास म्हणजेच किती होणार तर 1 तास म्हणजे 60 मिनिटं, हे पहिलं लक्षात असू द्या. त्यानंतरच ना आता तासाचं विचारले म्हणून तासाच लक्षात ठेवू नका. जरी तुम्हाला असं आलं पुढं की 1 मिनिट म्हणजेच किती होतात तर 1 मिनिट बरोबर किती तर 60 सेकंद, हे सुद्धा तुम्हाला क्लिअर असू द्या. म्हणजे अगदी हेच गणित विचारलं एक्झामला म्हणून तेवढंच करायचं बाकी जे सोडायचं असं नको. त्याच्याशी रिलेटेड आलं की तेही पाठ माहीत असू द्या. 1 तास म्हणजे 60 मिनिटं बरोबर. तर मग आता त्यांनी काय विचारले इथं 3 तास 70 मिनिटे विचारले. मग आता 3 तासाला तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, पण 70 मिनिटे म्हणजेच किती होणार बघा. 1 तास 10 मिनिटे होणार का, कारण इथं लिहिते मी 70 मिनिटे. 70 मिनिटे म्हणजेच किती झाले तर 1 तास 10 मिनिटं होणार. 1 तास 10 मिनिटे, ठीक आहे. मग तुम्हाला ऑलरेडी किती आहे तिथं 3 तास आहेत आणि ह्याच्यातले एक आला म्हणजेच किती झाले टोटल बघा 4 तास. फायनल उत्तर किती असणार आहे 4 तास आणि वरचे किती घ्यायचे तर 10 मिनिटे होणार. 4 तास आणि 10 मिनिटं आलेत लक्षात कसं घ्यायचं ते. म्हणजे तुम्हाला एवढं क्लिअर असू दे की 70 मिनिटामध्ये, नाहीतर बऱ्याच वेळा फसवा जरी प्रश्न दिला ना तरी तो तुमचा क्लिअर होणं गरजेचं आहे. 1 तास म्हणजे 60 मिनिटं झाली, त्याच्यामुळे तो 3 तास आणि 70 मिनिटं म्हणजेच किती झाले तर तो 1 तास 10 मिनिटं, म्हणजे हे अलीकडचे 3 तास आणि तो आलेले 1 तास, म्हणजे टोटल किती झाले असे 4 तास आणि वरची 10 मिनिटं. झालंय क्लिअर कसं सोडवायचं आहे ते. चला नेक्स्ट 7वा प्रश्न बघू. त्यानंतर 7वा प्रश्न आहे बघा. एका चौरसाची परिमिती दिलेली आहे 80 सेंटीमीटर, रुंदी दिल्या 12 सेंटीमीटर आणि तर आयताची लांबी किती असं त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. पहिल्यांदा तुम्हाला ना आता आयत हा कसा असतो हे पहिलं माहीत असू द्या. हा समजा आयत आहे म्हणजे समोरासमोरील ज्या बाजू असतात ना त्या समान मापाच्या असतात, ज्या समोरासमोर आहेत. म्हणजेच फॉर एक्झाम्पल बघा आता इथं ए बी सी डी अशा आपण नावं दिली तर ही बाजू जेवढी असणार आहे ए बी तेवढीच कोणती असणार आहे सी डी असणार आहे, आणि जेवढी ही ए डी असणार ना तेवढीच बाजू कोणती असणार आहे तर बी सी असणार आहे. मग आता इथं ह्याचं काय सांगितलंय तुम्हाला की परिमिती 80 सेंटीमीटर दिल्या. म्हणजेच परिमिती बघा की जी चारही बाजू, परिमिती म्हणजे काय असतं तर आयताच्या चारही बाजूंची बेरीज असते. मग ती जी बेरीज आहे ना तर ती तुम्हाला सध्या किती दिली तर 80 दिलेली आहे. मग ह्याच्यासाठी आपल्याला लागणार आयताची परिमितीचं सूत्र काय आहे तर ते पहिलं आपण बघूयात. आयताची परिमिती बरोबर काय येणार आहे 2 ब्रॅकेटमध्ये काय असतं तर लांबी अधिक रुंदी, लांबी अधिक रुंदी. बघा आता आयताची परिमिती त्यांनी रेडीमेड दिलेली आहे 80 भागिले 2, लांबी दिलेली नाहीये, लांबी काढायची आणि अधिक रुंदी किती दिलेली आहे तर रुंदी तुमची 12 दिलेली आहे. तर 80 भागिले 2 आता इथं करून घ्यायचं पटकन. आतमध्ये गुणत वगैरे काही बसू नका, कारण शेवटी ते ब्रॅकेटला गुणाकारामध्येच आहे ना त्याच्यामुळे त्याला गुणत बसायचं नाही. जे 2 आहे ना ते इकडे आणायचं, म्हणजेच 2 इकडे आणल्यावर किती झाले तर 40 झाले, कारण 80 भागिले 2 40. आता तेवढं तुम्हाला पटपट तेवढं जमायला हवं. राहिलं फक्त किती बघा इथं लांबी अधिक रुंदी. मी डिटेलमध्ये सांगते म्हणजे जी मुलं ना शून्यातनं तयार होतात ना त्यांच्यासाठी हे गरजेचं आहे की कसं आलेलं आहे. शॉर्टकट्स हे कसे निर्माण होतात तर जेव्हा तुम्हाला लॉंग रूट माहिती असतो ना तर तेव्हा तुमचे शॉर्टकट तयार होतात. त्याच्यामुळे तो पहिलं गोष्ट क्लिअर होते की मेन कन्सेप्ट काय आहे तुमचे, म्हणजे त्याच्यावरून तुम्ही भरभर सोडवले तरी चालू शकतील. लांबी अधिक 12 म्हणजेच इथं काय करायचं लांबी तसाच ठेवा आणि इकडं अधिक 12 म्हणजे इकडं आल्यावर वजा झाला 40 वजा 12 झालं. आता 40 वजा 12 म्हणजे किती झाले बघा. ह्याच्यामध्ये पहिल्यांदा 40 मधून 10 घालवले 30 आलं आणि 30 वजा 2 किती होणार तर 28 होणार. असं जरी केलं ना तरी पण चालेल. म्हणजे 28 आणि 12 बघा झाले का 40. म्हणजे मुलांचं असं खूप विचार करत बसतं की 40 मधनं 12 गेले मग आडवं मांडा उभं मांडा, कशाला मांडत बसायचं. तेव्हा 40 मधनं 10 घालवा 30 आणि 30तनं वरचे परत 2 घालवा, म्हणजे किती आले तर बरोबर तुमचं 28 हे तुमचं उत्तर असणार आहे. म्हणजे लांबी बरोबर किती आली तर 28 आलेत लक्षात. लांबी किती आली तर तुमची 28 आलेली आहे. 28 आता ह्याच्या खाली लिहिते. आता स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी ना एवढं डिटेलमध्ये काही गरज नाही. म्हणजे तुम्हाला पटपट हे जर ज्यांना आकलन होतंय नाही बाबा मला पटकन सुटू शकते तर एवढं डिटेलमध्ये काही लिहित बसायची तुम्हाला बिलकुल गरज नाही. आता लांबी पण मिळाली आणि रुंदी पण मिळाली बरोबर आहे. आता इथंच आपण दुसरा एक प्रश्न बघूयात की जर तुम्हाला असं विचारलं असतं
की हे दोन्ही पण दिले असं आपण गृहीत धरूया की लांबी 28 दिल्या आणि रुंदी तुम्हाला 12 दिल्या. ठीक आहे. मग आता ह्याच्यावर आपल्याला काय करूयात की आयताचे क्षेत्रफळ बरोबर किती येते बघूया. जर असा प्रश्न विचारला तर तुम्हाला काय आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे ते काय आहे त्याचं सूत्र लांबी गुणिले रुंदी. ठीक आहे. मग लांबी किती दिलेली आहे तुम्हाला 28 आहे आणि रुंदी किती दिल्या तर 12 दिलेली आहे. आता ज्यांचा स्कॉलरशिपला आहात म्हणजे तुमचे पाढे कंपल्सरी 30 पर्यंत पाठ पाहिजे. ज्यांचे पाठ असणार ना त्यांना हा पटकन गुणाकार करता येणार. ज्यांना नाही मग ते काय करणार 2 न गुणणार परत 1 न गुणणार आणि परत पेपर संपल्यावर म्हणणार वेळ संपला आणि वेळच पुरला नाही पटकनच पेपर घेतला. ह्या तुमच्या कारणांना झिरो हे आहे काहीच व्हॅल्यू नाही. एकदा रिझल्ट डिस्प्ले झाला ना तुम्ही काही जरी म्हणाला हे पाठीमागचं बघून लिहित होता हे करत होता काही ह्या आपल्या नुसतं ह्या पळवाट असते त्या काही त्याचा उपयोग नाही. तुम्हाला हा टाइम मॅनेजमेंट करता आला पाहिजे ना की 12 न गुणायचं का 2 आणि 1 न खेळत बसायचं. ते 12 किती झाला 96 आणि आलेला 9 गेला 12 दुनी 24 24 आणि 9 किती झाले 24 आणि 9 33 म्हणजेच 336 चौरस काय येणार तर तिथं सेंटीमीटर हा ऑप्शन तुमचा बघून घ्यायचा. कळाले. म्हणजे एक जरी आता जोपर्यंत आपण सराव करतोय ना तर एका प्रश्नाशी संबंधित असे काय प्रश्न तयार होऊ शकतात ना हे तुमच्या डोक्यात येऊ द्या. म्हणजे दिलाय तो प्रश्न रट्टा मारायला नको. जेव्हा तुम्हाला अजून ह्याच्या संदर्भात आकलन काय होतंय ह्या प्रश्नाला धरून अजून कोणते बाकीचे प्रश्न येऊ शकतात का पेपरला ह्याचा विचार करायचा. एकच पेपरला विचारलाय म्हणून तोच विचार करत बसायचा नाही. तर अदर प्रश्न सोडवले ना तर रिव्हिजन चांगलं होईल. आता पुढचा बघा काय सांगितलंय 6 0 5 4 आणि 3 या अंकांपासून तयार होणारी काय सांगितले मोठ्यात मोठी संख्या कोणती. मोठ्यात मोठी संख्या कोणती 6 0 5 4 3 या अंकापासून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती होणार आहे. मोठ्यात मोठी संख्या तयार करतो ना तर त्यावेळी काय करायचं मोठ्याकडून लहानाकडे जायचं. म्हणजेच आता बघा सगळ्यात ग्रेटेस्ट नंबर कोणता आहे 6 आणि आता इथं तर आपण ऑप्शन चेक करत जाऊयात. ऑप्शनवरनं जर गेला ना तर एकदम बेस्ट पटकन आपण तिथपर्यंत पोहोचू शकतोय. झाला पहिला ऑप्शन येणार नाही कारण 5 अंकी आहे गेला तो. त्यानंतरचं बघा 30,453 इथं तर 6 दिलेलंच नाही गेला तो. हे आता उरला प्रश्न फक्त ह्या दोघांपैकी सांगायचा आहे. तर एक क्लिअर करायचं इथं 03 आहे. हे 03 मोठं का 30 मोठं ऑफकोर्स कधी पण 30 मोठं झाला. हाच फायनल करा ना गेला कॅन्सल झाला हा. पुढचा काय विचार सुद्धा करत बसायची गरज नाही कारण इथंपर्यंत 654 पर्यंत तर सेमच आहे ना. मग राहिला फक्त म्हणजे हा जो आकडा ह्याच्यातला आणि हा आहे तो दोन्ही हे एवढं तुमचं सेमच आहे. म्हणजे आलं की दोन्हीकडे 03 आणि इकडे 30 आहे. म्हणजे परफेक्ट उत्तर कोणतं असणार आहे तुमचं 65,430 हे तुमचं काय असेल तर फायनल आन्सर असेल. कळालेत लक्षात आले. तयार होणारी लहानात लहान मोठी विचारली तरी कसं लिहायचं मोठ्यात मोठी विचारलं तर कसं घ्यायचं आणि लहानात लहान सांगितली तर काही प्रॉब्लेमच नाही. म्हणजे लहानात लहान सांगितले तर सरळ तुम्ही लहानाकडून मोठ्याकडे जावा. कळालेत कसं घ्यायचं आहे तो प्रश्न. आता त्यानंतरचा 9वा प्रश्न बघूयात. नेक्स्ट 9वा प्रश्न बघा 705ला कितीनं गुणावे म्हणजे गुणाकार 14,100 येईल असा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. तर आता एक काम करूयात की प्रत्येक ऑप्शन घालून बघितला आपला 705चा पाडा पाठ नाही आणि असू पण शकत नाही. तो भाग वेगळा तयार करायला गेलं तर तोपर्यंत खूप वेळ जाणार. त्याच्यापेक्षा ऑप्शनवरून गेलो ना तरी सुद्धा त्याला चालेल. आता 202 एवढं मोठं येणं नाही पॉसिबल. एक तर 22 किंवा 20 आणि 10 काय येणार नाही कारण 10 न गुणलं तर किती झाले बघा 7,050 येणार. त्याच्यामुळे हा ऑप्शन आणि हा ऑप्शन गेलाच आहे. राहिला कोणता दुसरा आणि तिसरा ऑप्शन राहिलेला आहे. तर आता दुसऱ्या ऑप्शननं किंवा तिसऱ्यानं आपण चेक करून बघूया. पहिल्यांदा 20 न करून घेऊयात बोगस किंवा हे ना 705 गुणिले 22 केलं तर किती झाले बघा 2 पंचे 10 ह्याच्या गेला 1 परत 2 सत्ती 14 0 परत 2 पंचे 10 ह्याच्या गेला 1 आणि परत 2 सत्ती 14 किती झाले 0 0 1 4 आणि 5 5 आणि हे 1 आलं. म्हणजेच 15,510 आलं. 22 नाही आला. याचा अर्थ 100% 20 हा ऑप्शन करेक्ट असणार आहे. पण आपण चेक करून बघूयात काही हरकत नाही. 705 गुणिले 20 करूयात बघा शून्यानं कोणत्याही संख्येला गुणलं ना तर उत्तर किती असणार आहे 0च. त्यामुळे त्या वरच्या तिन्ही संख्यांना ज्यावेळी 0नं गुणेल ना तेव्हा प्रत्येक वेळेस म्हणत बसायची गरजच नाही. डायरेक्ट 3 शून्य लिहून टाका. तिथं किती झाले बघा 0 0 परत इथलं 1 0 2 पंचे 10 हातच्या गेला 2 पंचे इथला 2 पंचे 10च्या गेला 1 पण 2 0 0 त्याच्यामुळे तिथं 1 झाला आणि 2 सत्ती 14 झाले 0 0 1 4 आणि 1 बघा बरं आलं का करेक्ट उत्तर.
त्याच्यामुळे एक लॉजिकनं जायचं, सगळेचे सगळे ऑप्शन्स वगैरे कधीही सोडवत बसायचे नाही, खूप वेळ जातो आणि तेवढा वेळ आपल्याकडे एक्झामला नसतो. मग बाकीचे प्रश्न कधी सोडवणार ना, त्याला वेळ मिळत नाही. मग काहीतरी आपल्याला गोल करायला लागतं आणि पेपर झाले की मग म्हणणार मला एवढेच पडले तेवढेच. तसं नको आहे ना, स्मार्ट वर्क करा, होऊन जाईल. त्यानंतरचं बघा 9, 7, 2, 0 या अंकांपासून मोठ्यात मोठी समसंख्या तयार करा सांगितले. आता मोठ्यात मोठी समसंख्या नंतरचा भाग आहे. पहिल्यांदा समसंख्या कोणाला म्हणायचं ना, तर ही गोष्ट लक्षात येऊ द्या. समसंख्या कोणाला म्हणायचं बघा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 या अंकांपैकी कोणताही एक जरी अंक असला ना तर ती समसंख्या असते. अदरवाईज दुसरं काय चेक करायचं, तर ज्या दिलेली संख्या आहे ना तर त्या संख्येला 2 निशेष भाग जातोय का नाही हे चेक करायचं. जर जात असेल तर 100% ती समसंख्या आहे म्हणायचं. मग आता आपण मी जे आता सांगितलं त्यातले कोणते नियम हे फॉलो करतात बघूयात. हा चौथा तर जाणार, कारण का समसंख्या म्हटल्यानंतर एकक स्थानी 2, 4, 6, 8 यापैकी यायला पाहिजे. तर 9 मध्ये गेले तो ऑप्शन. आता या अंकापासून मोठ्यात मोठी सांगितल्या. मग मोठ्यात मोठी संख्या तयार करायला काय करायचं असतं, मोठ्याकडून लहानाकडे जायचं असतं. मग इथं तर मोठं दिसत नाही, झाला कॅन्सल. आता 2च फक्त पर्याय तुमच्या शिल्लक राहिले. त्याच्यामध्ये पण इथं 97, इथं पण 97 आहे, इथं पण 97 आहे. मग आता मोठ्यात मोठी सांगितल्या, मग 02 मोठं का 20 मोठा, 100% 20 मोठा. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक किती आला तर 9720 हा त्याचं करेक्ट उत्तर आहे. आलेत लक्षात कसं सोडवायचं. त्याच्यामुळे की नाही ऑप्शनवरून जेवढं तुम्ही जाल तेवढं पटपट तुम्हाला क्लिक होऊन जाईल. एखाद्या वेळेस नाही ऑप्शनवरून गेला तर काही फरक नाही, पण त्या एक्झाम्पलला अनुसरून बघायचं की कोणतं ऑप्शन ह्याच्यामध्ये करेक्ट बसू शकतो बाबांनो, की ऑप्शनवरून जाणं योग्य राहील का असं तोंडी सॉल्व केलं तर योग्य राहील. ते आपलं पण चेक करून बघायचं की कुठला ह्याच्यात बरं पडतो. मी सांगते म्हणून ऑप्शनवरूनच नेहमी जायचं असं नाही, पण मला वाटतं 99% जरी आपण ऑप्शनवरून गेलो तरी बऱ्यापैकी प्रश्न सुटतातच. त्यानंतरचा 11वा बघा. 11वा प्रश्न आहे 9/12 अधिक 3/12 वजा 5/6 बरोबर किती आहे असा विचारलाय. म्हणजे एक प्रकारचं पदावली पण म्हणू शकतो, म्हणजे अधिक वजा, पण कशाची तर ह्याची अपूर्णांकांची म्हणायला काय हरकत नाही. किती दिलाय 9/12 अधिक 3/12 इथं तर छेद समान आहे, काय प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे काय करूया, इथं छेद समान आहे तर खाली 12 लिहूया. 9 3 किती झाले, 12 झाले ना. हा 9 3 पण 12 झाले, वजा 5/6. इथं मात्र काय आहे, छेद समान नाहीये. मग छेद समान करून घ्यायचा. आता तिरकस गुणाकार मागचं करण्यापेक्षा ना दुसरी एक सिंपल ट्रिक सांगते. काय करायचं बघा, इथं काय केल्यानंतर 6ला कितीनं गुणायला पाहिजे म्हणजे तिथं 12 येऊ शकतं. हा विचार करायचा. कितीनं गुणूया बघा, गुणिले 2 करूया. इथं पण जर छेदाला गुणिले 2 केलं तर अंशाला पण करायचं. जर छेदाला भागिले केलं तर अंशाला सुद्धा भागिले करायचं. गणिताचा तो नियमच आहे की एकावर कोणतीच क्रिया करून चालत नाही, तर ते दोन्हीवर पण करायचे. मग किती होणार बघा, आता ह्याचं 12/12 तर आलेलंच आहे, वजा 5 दुनी 10 छेद किती आलं तर 12, म्हणजेच किती झाले तर 12 वजा. आता छेद समान झाले ना, मग छेद समान झाले की आपला नेहमी प्रमाणचा नियम वापरायला काय हरकत नाही. 12 इथं 12 वजा 10 म्हणजेच 2 आले. आणि 2/12 हा ऑप्शनमध्ये असेल असं अजिबात नाही. त्याच्यामुळे काय करायचं, शेवटपर्यंत संक्षिप्त रूप दिव्या. म्हणजे किती झाले, बेसख 12, उत्तर किती आलं तर तुमचं 1/6 आलं. 1/6. कळालेत कसं सॉल्व्ह करायचं. म्हणजे अगदीच काही नेहमी मापटच वापरायचं, तिरकस गुणाकार वगैरे नाही करायचा. एक्झाम्पलला ओरिएंटेड बघायचं की आपण काय करू शकतो. कारण तिथं जर आता मल्टिपल करत बसलो असतं तर खूप झालं असतं. म्हणजे ह्याचं 12/72 वजा परत 60 करून पुन्हा ते हे करत बसल्यापेक्षा हे सिम्पल आहे ना, की गुणिले 2 केलं पटकन लक्षात येऊ शकतं. पुढचा प्रश्न बघा आता काय दिलाय, घड्याळामध्ये 4 वाजले असताना बघा, घड्याळ इमॅजिन केलं तरी चालेल की 4 वाजता म्हणजे कधी 4 वाजणार, हे कोणता काटा कुठं असणार आहे, तर किती अंशाचा कोन होईल असा प्रश्न आहे. घड्याळामध्ये 4 वाजले असताना मग घड्याळ इमॅजिन करायचं, डोळ्यासमोर आणायचं. समजा आता मी असं हे घड्याळ काढलं, इथं 12 असणार आहे, इथं आलेला 6 झाला, इकडं 3 दाखवूयात, इकडं म्हणजे ऍक्च्युली आतल्या बाजूला दाखवले तरी काही हरकत नाही, पण पटकन कळावं म्हणून इथे सांगता. इथं किती असणार आहे, इथं 1 आला, परत इथं 2 झालं, 3 4 आणि 5. आपल्याला सगळं काढत बसायची गरज नाही. घड्याळामध्ये 4 वाजले असता म्हणजेच बरोबर 4 वाजले, ह्याचा अर्थ हा छोटा काटा असणार म्हणजेच तास काटा झाला, आणि हा मिनिट काटा बरोबर इथं असणार आहे. ठीक आहे. मग आता दोन्हीमध्ये काय मी विचारले, तास काटा म्हणजे हा झाला का,
हा इथला तास झाला आणि हा जो आहे तो हा कोणता झाला तर हा मिनिट काटा झाला. मग तास काटा आणि मिनिट काटा याच्यामध्ये किती अंशाचा कोण होईल असं विचारले. आता तुम्हीच बघा कुठला असू शकतो. जर असा असला का नाही उभा तर तो 90 अंशाचा असतो. जर आतमध्ये असा क्रॉस झाला तर तो कितीचा म्हणायचा म्हणजे लघु कोण म्हणायचं 90 पेक्षा कमी. आणि आता आपला असा गेलेला आहे बरोबर आहे बघा तिथं व्यवस्थित असा गेलेला आहे तर तो कोणता असणार आहे तर तो विशाल कोण होणार. कारण 90 पेक्षा जास्त आलाय 180 अंशापेक्षा कमी असणार. म्हणून ज्यावेळेस घड्याळामध्ये बरोबर 4 वाजले असणार त्यावेळी त्याच्यामध्ये किती अंशाचा कोण होईल तर तो बरोबर तुमचा विशाल कोण झालेला असणार आहे. आता अंश काढायला आपल्याला तुम्हाला सध्या ते नाही पण आपण अंश सुद्धा काढू शकतो. ह्याच्यामध्ये बरोबर किती डिग्री वगैरे झालेला आहे ना परफेक्ट त्याचं मेजरमेंट पण काढू शकतो काही प्रॉब्लेम नाही. पण आता सध्या तुम्हाला जो प्रश्न काय विचारलाय तर घड्याळ यांच्यामध्ये किती अंशाचा कोण होईल असं विचारलेलं आहे. त्याच्यामुळे हे सुद्धा आपल्याला लिहिता येईल आणि किती अंशाचा कोण आहे तर ते सुद्धा आपण ॲक्च्युली तिथं काय म्हणायला पाहिजे होतं किती अंशाचा न होताना कोणता कोण होईल ना असं विचारायला पाहिजे होतं ॲक्च्युली. पण विचारला गेलाय कोणता किती अंशाचा. किती अंश म्हटल्यानंतर ते अगदी ह्याच्यामध्ये काढायला पाहिजे ना म्हणजे 120 आहे का 130 वगैरे आहे का असं काढायला पाहिजे. त्याच्यामुळं यांच्यामध्ये कोणता कोण होईल असं विचारायला पाहिजे होतं. कोणता कोण होईल ते आता बुकमध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे ठीक आहे. पण जे ऑप्शन्स दिलेत ना तर ते ऑप्शन तुम्हाला विशाल कोण काटकोण लघु कोण वगैरे सरळ कोण असे दिलेत. त्यामुळे त्या ऑप्शनवरून आपण समजू शकतो ती एखादी पुस्तकातली शेवटी पुस्तक छापणारा सुद्धा तो माणूसच आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडून माणसाकडून चुका होतात हे आपण ग्राह्य धरायला हरकत नाही. आणि जर ऑप्शन जर आपल्याला असे जर त्यांनी आता डिग्रीमध्ये दिलं असतं ना अंशामध्ये की 90 अंश म्हणा 120 अंश म्हणा 135 वगैरे किंवा 180 वगैरे असं दिलं असतं तर आपण म्हटलं असतं की नाही बाबा किती अंशाचं. पण सरळ ऑप्शन खाली दिले त्याने की लघु कोण आहे का विशाल कोण आहे का काटकोण आहे का सरळ कोण आहे. ह्याचा अर्थ तिथं काय असणार आहे तर यांच्यामध्ये कोणता कोण होईल असा प्रश्न आहे. तर कोणता होणार आहे तर विशाल कोण हा कोण होईल. आलेत लक्षात कसं सोडवायचं किंवा काय करायचं. त्यामुळे शक्यतो तुम्ही घड्याळ इमॅजिन करून बघा. अगदी प्रत्येक वेळेस तुम्हाला घड्याळ काढणं वगैरे नाही पॉसिबल होणार आणि पेपरला तेवढी वेळ खाऊ मेथड होते ना मग पेपरला वेळ पुरत नाही वगैरे असे मुलांचे प्रॉब्लेम सुरू होतात. तर तसं नको व्हायला. त्याच्यामुळे तुम्ही एक काम करा की ह्याचं जे घड्याळ आहे ते घड्याळ इमॅजिन करायचं की 4 वाजले असताना तास काटा कुठं असणार मिनिट काटा कुठं असणार मग तो आणि त्याच्यासाठी तुम्हाला विशाल कोण कधी तयार होतो हे पण माहीत असू द्या. 90 पेक्षा मोठा 180 पेक्षा कमी असला पाहिजे तो विशाल कोण झाला. लघु कोण कधी म्हणू शकतो तर 0 पेक्षा मोठा आणि 90 पेक्षा कमी असला पाहिजे. आणि मग बाकी तेवढे आता कळू शकतात तुम्हाला ठीक आहे. त्यानंतरचा 13वा प्रश्न बघा. नेक्स्ट आहे 13वा प्रश्न. वर्तुळाला टॅश टॅश केंद्रबिंदू असतात. आता बरेच विद्यार्थी ना वर्तुळ काढायचं म्हटलं ना कुठंतरी बांगडीनं काढ परत आपल्याकडं ते रुपयाचं नाणं किंवा 2 रुपयाचं वगैरे 5 रुपयाचं नाणं असतं त्यानं काढतात. मग अशा विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू काय असतो हे कधीच कळणार नाही की केंद्रबिंदू नक्की कशाला म्हणतात. त्यामुळं पहिल्यांदा ना ती कन्सेप्ट तुम्ही काढून टाका की बांगडीनं वगैरे नाही काढायचं कधी पण वर्तुळ काढताना कंपास ह्याचे कंपास पेटीमध्ये जे कंपास ज्याला आपण कर्कटक म्हणतो तर त्या कर्कटकच्या साह्यानं ज्यावेळेस तुम्ही वर्तुळ काढाल ना तेव्हा तुम्हाला केंद्रबिंदू काय असतो हे कळेल नाहीतर कळणारच नाही. त्याच्यामुळं एका ह्याला काय असतं तर म्हणजे इथं समजा मी ठेवलं ना हे तर इथला जो असं जर काढून घेतला ह्याच्याप्रमाणे तर किती येणार आहे बघा. म्हणजे इथला जो केंद्रबिंदू आहे का ह्यानं आपण असं सर्कल काढू शकतो. तर सर्कल म्हणजे ज्यावेळी वर्तुळ काढणार तर त्यावेळी तुम्हाला कळेल की त्याला एकच केंद्रबिंदू असतो. त्याच्यामुळे कधीही तुम्ही वर्तुळ काढताना ना ह्या चुका करू नका. नेहमी कशानं काढायचं तर कर्कटकच्या साह्यानं काढा. ह्याचं उत्तर किती असेल तर एकच केंद्रबिंदू असतो तिथं असा आणि ॲक्च्युली ह्याला धरून पुढं काढायचं असतं. त्याच्यामुळे हा बरोबर किती येतो तर मध्यभागी येतो. मग आता ह्याच्यावरून तुम्हाला काय काय माहीत असायला पाहिजे बघा. तर वर्तुळाला एकच केंद्रबिंदू असतो. त्यानंतर हा जो आहे तर वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारा आणि परिघावरील कोणतेही 2 बिंदू जोडणारी जी रेषा असते ना तर तिला काय म्हणायचं असतं तर व्यास म्हणायचं असतं. म्हणजे AB ही काय झाली तर AB हा काय झाला तर तुमचा व्यास झाला. आलंय लक्षात बघा. वर्तुळ केंद्रातून जाणारी असेल रेषा आणि परिघावरील कोणतेही 2 बिंदू जोडणारी रेषा असते तिला व्यास म्हणायचा. आणि त्रिज्या कोणाला म्हणायचं बघा. वर्तुळचा केंद्रबिंदू आणि ते जो हे वर्तुळ आहे तर त्यावरचा कुठला पण एक बिंदू जर जोडला ना तर त्याला काय म्हणायचं तर त्रिज्या म्हणायचं. ह्याला आपण O नाव देऊया. ह्याच्यावरून OP बरोबर काय झाली तर ही त्रिज्या असणार आहे. OP ही त्रिज्या म्हणूयात. त्यानंतरचं बघा ज्याला आपण हे म्हणतो
जीवा, तर जीवा ही काढायची, म्हणजे ह्याला यस आणि एम काही तर नाव देऊया. तर एस एम म्हणजेच ही काय झाली तर जीवा झाली म्हणायचं. म्हणजे वर्तुळ केंद्रातून नाही गेली तरी काही प्रॉब्लेम नाही. वर्तुळावरचे कोणतेही दोन बिंदू जोडणारी जी रेषा आहे पण वर्तुळ केंद्रातून नको जायला, तर त्यांना काय म्हणायचं, एस एम बरोबर काय झाली तर जीवा झाली. कळाले. त्यानंतर दुसरं एक रिलेशन म्हणजे काय असतं तर व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. म्हणजे 2 गुणिले त्रिज्या, व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो, हे सुद्धा माहित असू दे, हा पण प्रश्न असतोच. आणि त्रिज्या ही काय असते तर व्यासाच्या निमपट असते. त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते, हे पण माहित असू दे. फक्त वर्तुळ सांगितले म्हणून तेवढीच गोष्टी क्लिअर करणं बरोबर नाही, तर त्याच्याशी संबंधित येणाऱ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असू द्या. त्यानंतरचं बघा, पुढे जो प्रश्न दिलेला आहे, खरेदी किंमत 1250, विक्री किंमत किती दिल्या 1175 दिल्या. या व्यवहारात व्यापाऱ्याला काय होईल असं विचारलंय. आता बघा, खरेदी किंमत तुमची जास्त आहे आणि विक्री किंमत कमी झाल्या, म्हणजे ह्याचा अर्थ काय झालं सांगा बरं. म्हणजे आपण समजा 1250 रुपये आपण मिक्सर आणला म्हणूया आणि विकताना 1175ला विकला, म्हणजे 1250 हे जादा झाले ना आणि 1175 कमी झाले. मग विक्री किंमत आपल्याला काय झाला, तोटाच झाला ना. उलट त्या मिक्सरसाठी आपल्याकडचेच पैसे गेले. आता इथं कोणतं काय आणलं हे माहित नाही, पण एवढं कळू शकतं की खरेदी किंमत 1250 आहे, म्हणजे घेताना आपण खरेदी करताना जास्त केलं आणि विक्रीला मात्र कमी दिलं, म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला काय होणार आहे, तोटाच होणार ना. कमिशन कसं मिळेल ना, आहे तेच मिळालं नाही, कमिशन व्हायचा काही प्रश्नच नाहीये. आणि नफा कसा होईल तेव्हा नफा, कारण विक्री किंमत कमी आहे ना. मग आता किती झालं बघूयात. खरेदी किंमत झाली 1250 आणि वजा 1175 हा काय झाला तुमचा, म्हणजे विक्री किंमत झाली. मग ह्याच्यावर तुमचा तोटाच झाला ना, तर तोटा किती रुपयाचा झाला हे काढूयात. ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला किती रुपये तोटा झाला हे नाही विचारलं, पण इतर प्रश्नामध्ये विचारू शकतात ना. त्याच्यामुळे नफा तोटा ह्या तुमच्या पण कन्सेप्ट समजून जाऊ द्या काय आहेत त्या. आता इथं बघा, इथं किती झाले, इकडं 10 झाला, इथं आलेला किती 4 म्हणजे 14 झाले, इथं परत 1 आला, 10 5 गेले 5, 14 7 गेले 7, म्हणजे किती रुपयाचा लॉस झाला तर तुमचा 75 रुपयेचा तोटा झाला. 75 रुपये तोटा झाला. आलेत लक्षात कसं काढायचं ते. मग फायदा होण्यासाठी म्हणा किंवा नफा होण्यासाठी काय जास्त असावं लागतं, तर विक्री किंमत तुमची जास्त असली ना, खरेदीपेक्षा जेव्हा विक्री किंमत जास्त होते तर त्यावेळेस तुम्हाला नफा होतो, आणि ज्यावेळेस तुमची नाही विक्री किंमत कमी आणि खरेदी किंमत जास्त होते त्यावेळी तुमचा तोटा होतो. आले लक्षात कसं घ्यायचं ते. त्यानंतरच बघा, पुढचा काय दिलाय, विनायकने 2.25 तास अभ्यास केला. 2.25 तास अभ्यास केला म्हणजे एकूण किती मिनिटे अभ्यास केला. 2.25 तास म्हणजेच किती झालं हे बघायचं पहिला. त्याच्यासाठी तुम्हाला ना 1 तास बरोबर किती होतात तर 60 मिनिटे झाली. 1 तास म्हणजेच किती 60 मिनिटं. मग 2.25 तास म्हणजेच 2 तास किती झाले, 2 तास म्हणजे किती होणार 120 मिनिटे झाली. आणि मग 1.25 म्हणजेच किती होणार तर पूर्ण 1 तास 60 मिनिटाचा असतो, तर 1.25 साठी काय करायचं, एका तासातला ना 1 भाग घ्यायचा, म्हणजे किती झाले तर 15 चोक 60, म्हणजे 15 दोन्ही 30, 15 त्रिक 25, 15 चोक 60, म्हणजे 60 मधला 1 भाग, म्हणजेच 120 मध्ये किती मिळवायचं तर 120 मध्ये 15 मिळवा. 120 120 अधिक इथं काय करूयात, इकडं करून घेते, 120 अधिक 15 मिळवूयात, म्हणजेच किती मिनिटं होतील ते कळेल. 5 2 1 3 आणि हे 135 मिनिटं होतील. आलेत लक्षात. 2.25 तास म्हणजेच किती मिनिटं होणार तर 135 मिनिटे होणार. कळालेत कसं करायचं ते. त्याच्यासाठी 1 तास 2 तास 1.25 तास 2.5 तास. 2.5 तास म्हटलं असतं तर किती आलं असतं बघा. आता इथं 2.25 विचारलंय, जर 2.5 म्हटलं असतं, 2.5 तास म्हणजे 2.5 तासाची मिनिटे किती होणार असं झालं असतं ना, तर किती झाले असते बघा मिनिट. 2.5 तास म्हणजेच 2 तास 30, म्हणजेच किती होणार 120 मध्ये 30 मिळवायचं. 120 मध्ये 30 मिळवला म्हणजेच किती झाले 150 झाले, 150 मिनिट. आणि हे जर 2.25 तास म्हटलं असतं तर अजून 15 मिळवायचे, म्हणजेच किती झाले असते त्याच्यामध्ये 150 मध्ये परत तुमचं काय करून घ्यायचं, परत त्याच्यामध्ये तुम्हाला 15 मिळवायचे, किती येईल ते बघायचं. पण आता सध्या आपल्याला विचारलेला प्रश्नाचं उत्तर किती असणार आहे 135. कळालेत कशा पद्धतीने घ्यायचं, कसं सोडवायचं आहे ते वगैरे बघा व्यवस्थित. विनायकनं 2.25 तास अभ्यास केला, म्हणजेच एकूण किती मिनिटे अभ्यास केला तर 100 मिनटं विचारलेत ना, तर किती येणार तर 135 मिनटं येणार. 2.5 तास असतं तर त्याचं किती आलं असतं तुम्हाला 150 मिनिट आलं असतं. ठीक आहे, बघून घ्या व्यवस्थित कशा पद्धतीनं प्रश्न वगैरे विचारले जातात, काय करायला पाहिजे त्याच्यामध्ये.
चालते. कळालेत कसे सोडवायचे आहे ते एकदा बघून घ्या, व्यवस्थित नोट डाऊन करा आणि एक्झामला डोकं स्थिर ठेवायचं. काय विचारलेलं आहे प्रश्न बघायचा, जम्बलिंग व्हायला नको. 24वा आहे, सॉरी 19वा बघा. 24 अधिक 5 वजा 3 गुणिले 8 आणि भागिले 2 आहे. हा पदावलीचा प्रश्न आहे. कसा सोडवूयात बघा. पदावलीमध्ये कंचे भागू बेव हा नियम विसरायचा नाही. कंचे भागू बेव याप्रमाणे जायचं. कंचे भागू बेव, कंस सोडवायचा, परत चेच, परत भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी. बऱ्याच मुलांचं असं होतं की चे म्हणजे नक्की काय सोडवायचं असतं. तर ज्यावेळेस तुम्हाला असं एक्झाम्पल येतं की 500चे 50% म्हणजे किती, परत 500चे 10% म्हणजे किती, 500चे 100% म्हणजे किती, असा ज्यावेळेस प्रश्न येतो ना, तर त्यावेळी तिथं चे वापरायचं असतं. आता इथं चे तर दिलेलं नाही, पण बाकीची सगळी ऑपरेशन आहेत. आता पहिल्यांदा कोणतं सोडवायचं, कंस तर नाही आहे, चे पण नाही, मग काय येणार, भागाकार पहिल्यांदा सोडवूया. पहिल्यांदा ह्या दोघांचा भागाकार बघायचं. किती येणार, 24 अधिक 5 वजा 3 गुणिले 8ला 2 न भागलं म्हणजेच किती आलं, 4 आला का. परत भागाकारानंतर कोणती क्रिया करून घ्यायची, गुणाकाराची, म्हणजे किती आलं, 24 अधिक 5 आणि वजा 12. ठीक आहे. त्यानंतरचं पुढचं आपण काय करणार, बेरीज करूया. 24 आणि 5 किती झाले, 29. 29 वजा 12 म्हणजेच आडवंच करूयात, कशाला परत उभं डबल मांडा. आणि तेवढं वेळ पण नसतो ना एक्झामला, त्याच्यामुळे शक्यतो आडव्या जेवढ्या बेरजा वजाबाकी येतील ना तेवढं तुमच्यासाठी फायद्याचं आहे. 9तनं 2 गेले 7 आणि 2तनं 1 गेला किती आलं, 1, म्हणजेच उत्तर किती आलं तुमचं, 17. ठीक आहे. कळालेत कशा पद्धतीनं करून घ्यायचं किंवा कसं सोडवायचं होतं. किंवा 24 वजा 12 करून जरी 12 आणि 12 आणि 5 17 केलं असतं तरी पण चाललं असतं. पण ठीक आहे ना, आहे ते आले त्या पद्धतीने गेलात, काय प्रॉब्लेम नाही. पुढचं बघा आता, 39/6. 39 अंश छेद 6 आहे. तर या अंशाधिक छेदाधिक हे पण माहीत असू द्या. अंशाधिकच असं का म्हणलंय, कारण छेदापेक्षा अंश मोठा आहे, म्हणजे अधिक आहे. काय करणार आपण, 6 भागलेला आहे ना, तर 6×5 आलं, वर 5 आणि 39 मधून 30 गेले किंवा 9तनं 0 गेलं की त्याला 9 झालं. त्याच्यामुळे काय करायचं, जो भागलेला आहे ना, ज्यानं भागलं ते छेदात लिहायचं. इथं 5 करायचं आणि जी बाकी आल्या ना तर ती इथं लिहायची. म्हणजेच ह्याचं वाचन कसं करणार बघा, 5.9/6 अशा पद्धतीने त्याचं वाचन करून घ्यायचं. म्हणजे वाचन जर विचारलं तर, आता फक्त पूर्णांक युक्त अपूर्णांक विचारले म्हणून आपण किती लिहिलं, तर हे भागून घेतलं. भागल्यानंतर भागाकार हा आपला किती आलेला आहे, सॉरी भागले कितीनं 6 म्हणून छेदात 6 लिहिलं. भागाकार 5 आला म्हणून इथं लिहिलं. बाकी इथं 9 आलेली आहे म्हणून ती अधिकमध्ये लिहिली. कळाले कसं सोडवायचं. त्यानंतरचं पुढचं बघा आता, खालीलपैकी लीप वर्ष ओळखा. आता लीप वर्ष ओळखा, ह्याच्यामध्ये कसं ओळखणार, तर लीप वर्ष असेल तर त्याच्यामध्ये किती दिवस असतात, 366 दिवस असतात. 366 दिवस म्हणजेच हे लीप वर्ष झालं. आणि 365 म्हणजेच हे कसलं म्हणायचं, तर सामान्य वर्ष म्हणायचं. पण आता ओळखायचं कसं, ह्यांच्यापैकी ह्याच्यामध्ये 366 दिवस असणार, हे ओळखायचं कसं, तर बघा हे जे वर्ष दिलेलं असतंय ना त्याला 4 भाग गेला पाहिजे. मग 4 भाग गेला तर ते काय म्हणायचं, लीप वर्ष. मग 4 भाग जाण्यासाठी तुम्हाला काय माहित असायला पाहिजे, तर त्याची कसोटी 4ची माहिती असायला पाहिजे. मग 4ची कसोटी काय असते बघा, जर एखादी संख्या दिली तर त्याच्या शेवटचे जे 2 अंक आहेत का नाही ते बघायचं. आणि 2 अंकांनी मिळून जी संख्या तयार होते ना, जर त्या संख्येला 4ने भाग गेला तर काय म्हणायचं की ते म्हणजे त्या संख्येला, जी ती पूर्ण संख्या त्या पूर्ण संख्येला 4ने भाग जातो. मग आता इथं आपण चेक करूया की लीप वर्ष कसं ओळखायचं असतं, तर त्या संख्येला जे वर्ष दिलंय की नाही तर त्याला 4ने भाग जातोय का नाही हे बघायचं. आता पहिला आहे बघा, पहिल्याला जाऊ शकतोय, जातोयच बघा शेवटच्या 2 संख्येला, म्हणजे शेवटच्या 2 अंकांनी तयार झालेल्या, शेवटच्या संख्येला नाही, अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला. म्हणजे 2012 तर 12ला जातोय, 2013ला जाईल का, शक्यच नाहीये. इथं पण नाही जाणार, इथं पण नाही जाणार, म्हणजे हा क्रॉस झाला, हा पण क्रॉस झाला, भाग जाणं शक्य नाही ना. त्याच्यामुळे पुढं लीप वर्ष यायचा संबंधच नाही. मग त्याच्यामुळे आलेल्या ह्याच्यामधलं लीप वर्ष कोणतं येणार, तर 2012 हे तुमचं लीप वर्ष असणार आहे. कळाले, दिलेल्या वर्षाला 4ने भाग जातो का नाही बघायचं. त्याच्यासाठी तुम्ही विभाज्यतेच्या कसोट्या ज्या आहेत ना तर त्या सगळ्या पाठ करून घ्या. आपल्याला लीप वर्षासाठी फक्त 4चीच लागणार आहे, पण इतर प्रश्न सोडवताना सुद्धा तुमच्या कसोट्या लागतातच सारख्या, त्याच्यामुळे ते एक पाठ करून घ्या. म्हणजे इथं 4ची कसोटी महत्त्वाची राहील. शेवटच्या 2 अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला जर 4ने भाग, निशेष भाग गेला तर काय असतं, तर ते लीप वर्ष असतं.
अजून ह्याच्याशी म्हणजे संलग्न काय लक्षात ठेवायचं, तर लीप वर्षामध्ये किती दिवस असतात, तर 366 दिवस असतात. म्हणजेच ह्याच्यामध्ये 52 आठवडे आणि 2 दिवस, 52 आठवडे 2 दिवस. आणि सामान्य वर्षामध्ये किती, 52 आठवडे आणि 1 दिवस. हे पण क्लिअर करायचं. त्यानंतर जेव्हा लीप वर्ष असतं त्यावेळेस ना फेब्रुवारी महिन्यामध्ये किती दिवस येतात हे सुद्धा क्लिअर असू द्या तुमचं. तर फेब्रुवारी महिना असेल ना, तर आणि लीप वर्ष असेल तर फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस येतात. त्याच्यामुळे लीप वर्ष हे शक्यतो म्हणजे 4 वर्षातूनच येतं. म्हणजे आता समजा 2020 असलं तर त्याच्यानंतर डायरेक्ट 2024ला, कारण आधीमध्ये 2021, 22, 23 यांना 4ने तर भाग जात नाही. त्याच्यामुळे ते गृहीत धरण्यात सुद्धा काही पॉईंटच नाहीये, म्हणजे नाहीच आहे. 4 वर्षातून लीप वर्ष एकदा येतं. जर कुणाचा 29 तारखेला वाढदिवस असेल तर त्याला दरवर्षी नाही सेलिब्रेट करता येणार, तर तो अगदी 4 वर्षातूनच एकदा येणार त्याचा वाढदिवस. म्हणजे ज्याचा वाढदिवस 29 एप्रिलला आहे ना, तर त्याचा वाढदिवस. त्यामुळे आलेत लक्षात कसं ओळखायचं, कशा पद्धतीने घ्यायचं. 52 आठवडे 2 दिवस. मग आता इथे एक हा प्रश्न आला होता, तुम्हाला जेव्हा कॅलेंडरवरचे प्रश्न सोडवायचे असतात ना, तर त्यावेळी तुम्हाला मेन नेते म्हणजे जे महान थोर व्यक्ती होत्या बघा, समजा आता महात्मा गांधी आहेत, हे पण एक समाजसुधारकच होते. परत लाल बहादूर शास्त्री त्यांचं, परत ह्यांचं बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाय. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती वगैरे म्हणा, किंवा पुण्यतिथी कधी असते. परत सावित्रीबाई फुले यांची जयंती, पुण्यतिथी वगैरे हे सगळं पाठ करून ठेवायचं. त्यानंतरचा 15 ऑगस्ट हा दिन कधी सेलिब्रेट केला जातो, परत म्हणजे काय म्हणून सेलिब्रेट, म्हणजे स्वातंत्र्य दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो. परत प्रजासत्ताक दिन किती तारखेला येतो, 26 जानेवारी. 15 ऑगस्ट 26 जानेवारी मुलांचं नॉर्मली पाठ असतंच. त्यानंतर बघा बालदिन कधी सेलिब्रेट केला जातो, म्हणजे 14 नोव्हेंबर हा दिवस काय म्हणून ओळखतात. परत मधुमेह दिवस कधी असतो. त्यानंतरचे तुम्हाला अजून पर्यावरण दिन एक असतो बघा, जो 5 जूनला साजरा केला जातो, तर तो एक तुम्हाला 5 जूनचा पाठ करायचा. पुन्हा स्वच्छता दिन कधी असतो, पुन्हा महाराष्ट्र दिन किंवा ज्याला आपण कामगार दिन वगैरे म्हणतो, तर तो कधी साजरा केला जातो, जो की आपण 1 मेला करतो वगैरे. हे जे आहेत. पुन्हा क्रिसमस जे 25 डिसेंबरला असतो, तर हे सुद्धा तुम्हाला माहीत असायला पाहिजे. आणि 1 आठवडा म्हणजे किती, तर 7 दिवस असतात. हे सुद्धा तुमच्या लक्षात यायला पाहिजे की बऱ्याच वेळा नाही तुम्हाला प्रत्येक वेळेस असं या वर्षाचा म्हणजे या वर्षातला एखादा सुरुवात जर दिली असली की बरं 1 जानेवारी 2026ला जर सोमवार असेल तर ते विचारतात की 31 डिसेंबर 2026ला कोणता वार येणार. तर असे सुद्धा प्रश्न तुम्हाला करायचे आहेत. म्हणजे आदले मधले विचारू दे किंवा पुढच्या वर्षातलं जरी विचारलं ना, तरी सुद्धा तुम्हाला इथं ह्या गोष्टी क्लिअर पाहिजेत. फक्त लीप वर्ष ओळखा असं म्हणून दिलंय म्हणून फक्त तोच प्रश्न करायचा नाही, तर त्याच्याशी संबंधित दुसरे कोणतेही जरी प्रश्न विचारले ना तर आपल्याला जमावेत बाबा. म्हणून हा प्रश्न बघताना ओझरतं तरी किमान बाकीचे दिवस वगैरे नाही एकदा पाठ करून लक्षात ठेवायचे की असं आपल्याला हा आला तर काय लिहायचं. 3 जानेवारी दिवस काय म्हणून साजरा केला जातो हे सुद्धा माहीत असावं. त्यानंतरचा मगाशी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र दिन कधी साजरा करतात तोही तुमचा पाठ असायला पाहिजे. लीप वर्ष कधी असतं नसतं कधी. परत 1 जानेवारीला जो वार येतो तोच परत कधी येतो, किंवा एकच 5 वेळा वार कोणत्या वर्षामध्ये परत येत असतो हे सुद्धा माहीत असू द्या. त्याच्यानंतर आणखी एक आहे बघा तुम्हाला की ह्याच्याशी संबंधित. 1 तारखेला जो वार येतो ना तोच परत किती तारखेला असतो, तर 8 तारखेला असतो. तोच परत 15ला, तोच परत 22ला, तोच परत 29ला. मग एक फक्त सायकल त्याचं लक्षात ठेवा, एक सिरीज लक्षात ठेवा. त्याच्यावरनं मग तुम्हाला 2 तारखेचा वार असणार तो 9ला असणार, परत 16ला येणार, तोच परत 23ला, तोच परत 30ला, परत 3चं पण तसंच ना, 3ला असणार तो 10ला असणार, 10ला असणार तो 17ला, परत 24ला, परत 31ला. म्हणजे 1, 2 आणि 3 तारखेचे जे वार असतात ना ते त्या महिन्यामध्ये 5 वेळा येतात. हे तुमचं म्हणजे क्लिअर होणं गरजेचं आहे. कधी ज्यावेळी 31चा महिना असतो ना तर त्यावेळी असं आहे. 31चा महिना असेल तर ते 1 तारखेला जो वार आलाय ना तर तो त्या महिन्यामध्ये किती वेळा, तर 5 वेळा. परत 2 तारखेला जो वार आलेला आहे ना तोच वार त्या महिन्यामध्ये किती वेळा, 5 वेळा. 3 तारखेला जो वार आलाय ना तर तो किती वेळा येतो, तर 3 ह्याच्या वेळा येतो. हे तुम्हाला माहीत असू द्या. हे सुद्धा गोष्टी करणं गरजेचं आहे. फक्त लीप वर्ष विचारलंय म्हणून तेवढंच करायचे प्रश्न सांगितलंय तेवढंच असं करू नका, कारण दिवसेंदिवस ना कॉम्पिटिशन वाढत चाललं. त्याच्यामुळे तुम्हाला कुठले प्रश्न विचारतील आणि कुठले नाही हे आपण सुद्धा खरं सांगू शकत नाही.
आणि पेपर सेट करणाऱ्यांचं पण असंच असतं ना, शेवटी तुम्हाला फिल्टर लावणं गरजेचं आहे. कारण चाळण जेवढी होईल तेवढी त्यांना उपयोगाची असतं. कारण हल्ली सगळीच मुलं इतकी अभ्यास वगैरे झालेत, सगळीकडं पॅरेंट्समध्ये सुद्धा इतका अभ्यासाचा कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अवेअरनेस निर्माण झाला आहे. त्याच्यामुळे जेवढं तुम्हाला क्रिटिकल त्यांना हे करता येईल तसे त्यांनी क्रिटिकल प्रश्न तुमच्यासाठी बनवलेले असतात. तर त्याला फेस करण्यासाठी हे सगळे प्रश्नांचा तुम्ही सराव करत चला. दररोज वेगवेगळे प्रश्न असतात, तर ते नीट तुम्ही वाचून वगैरे सोडवत चला. ठीक आहे, चला थांबूयात. नोट डाऊन करून घ्या, व्यवस्थित अभ्यास करा.